नमस्कार माझ्या सुंदर आणि माझ्या गोड मैत्रिणींनो. तर तुम्ही बघू शकता मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपलं इथे तेल तापलेलं आहे. आता आपण यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत. आता मोहरी तडतडली तर लगेचच इथे जिरे टाकून घेणार आहोत. आता जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली का लगेच आपण यामध्ये टमाटे टाकून घेणार आहोत. आता टमाटे, मोहरी आणि जिरे व्यवस्थित आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे टमाटे अगदीच बारीक चिरून घेतलेले नाही आहेत. कारण ज्या माझ्या अशा मैत्रिणी असतील त्यांना अजिबात टमाटे बारीक चिरता येत नसतील तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण या रेसिपीमध्ये आपल्याला अजिबातच बारीक टमाटे चिरून घ्यायची गरज नाही आहे. अशा या प्रकारे जरी चिरले तर आपले हे जे टमाटे आहेत तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याचसाठी आपल्याला इथे काय करावं लागेल, यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून घ्यावं लागेल आणि ते व्यवस्थित मिश्रण इथे परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये हे जे टमाटे आहेत ना व्यवस्थित बारीक होतात. तर तुम्ही बघू शकता मी इथे हिरवे वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर या हिरव्या वाटणामध्ये आपल्याला अगदी बाहेरून मसाले आणायची गरज नाही आहे. जे आपले घरात असतात त्याचमध्ये मी इथे ही रेसिपी तयार करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये काय टाकलेलं आहे. याच्यामध्ये आहे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि धने. तर तुम्ही बघू शकता आपले जे वाटण आहे व्यवस्थित इथे हिरवा रंग दिसत आहे. म्हणूनच आपल्या या रेसिपीला आपण नाव दिलेलं आहे हिरवा वाटण्याची भाजी. तर तुम्ही बघू शकता आपले जे मिश्रण आहे, जो मसाला आहे ते व्यवस्थित इथे परतून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये वाटाणे टाकून घेणार आहोत. ते जे वाटाणे आहेत ना मी अगोदर कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. तर या कुकरमध्ये कसे शिजवायचे आहेत आपल्याला, तर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे वाटाणे आहेत ते व्यवस्थित टेस्टी लागतील आणि खायलासुद्धा चांगले लागतील. तर आता जे मिक्सरचं भांडं होतं ते मी यामध्ये व्यवस्थित धुवून टाकत आहे. हे बघा, हे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला होता ना आपला तो मी इथे धुवून टाकलेला आहे. तर ही भाजी आहे ती अगदी 2-4 जणांना पुरेल अशी आहे. तर नमस्कार, तर मी कविता तुमचं कविताज किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. जर तुम्हाला आपल्या रेसिपी जर आवडत असतील आणि तुम्हाला जर नवीन रेसिपी जर शिकायच्या असतील आणि कोणती शिकायची असेल आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर तुम्ही बघू शकता आपली जी भाजी आहे इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला ही जी भाजी आहे ना आपल्याला 20 ते 25 मिनटं आपल्याला ही भाजी व्यवस्थित मिडियम गॅसवर इथे शिजवून घ्यायची आहे. आपली जी भाजीला उकळी फुटलेली आहे. आता आपण यामध्ये लगेचच कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर तुम्हाला ही भाजी जर आवडली असेल तर आपल्या भाजीला एक लाईक तर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.